ओ भाई आया अपना धर्मेंद्र हेमे मालिनी को अपने दिल की बात बता के। ए कोण एम एम आले रे आणि कोण धर्मेंद्र? अरे असं काय तुझ्यावर ढगाळ कोसळलंय कमर राडक्या माझ्यासारखं तोंड केलं. अरे बाबा ती माझं बोल ऐकून घेण्याच निघून गेली. अरे हे बघ नंद्या, एक मित्र म्हणून सांगतोय रे भाऊ, जरी तुमचं जमलं एक तुला माहिती आहे तिचा बाप किती हलकट आहे. हे राहू द्या सगळं. अरे तो सचा पहा ना, किती हुशार पोर आहे यार तो, किती अभ्यास करतो. आपण ना करू मग तसं काहीतरी. अरे नाही नाही छोकरी तर आपल्या काय नोकरी तर मिळेल चांगली. बरोबर बोलता राहतो मी पाहायला मा बाप एवढं कष्ट करतो. अरे भावा काय तर पाटलाच पुरी नादी लागतो आपल्यासारखी वाघी कंदी. बरं आहे का? जे काही घडलं ना मला काही सांगू नका. आता आपण आपलं काम करायचं, गपचिप निघायचं. चला मारा कट्टे. हा चल. पूर्वजांच्या काळात ते आम्हाला आठवत नाही, आमच्या बापाला ब्रिटिशांच्या काळात नाही बरं. दादासाहेब भीमराज पाटील नाव आहे माझं. या गावात माझी बापदादापासून हुकुमशाही चालती. माहिती आहे ना पाटील, तुमच्या पूर्वजापासून तुम्हाला आम्ही ओळखतो. चल येऊ का मग? किती झाले रे पैसे तुझे? पाटील कशाला आमची दौलत उकरून काढिता? तुम्हाला कोणी माहिती पैसे? हे बघ दादा, तू वाईट पण तितकाच आहे आणि चांगला बी तितकाच आहे. 10 होते 50 रुपये झाले. असं असं. चल हे घेऊन टाक पैसे. बरोबर आहे. हो. दादासाहेब की बोली जैसे बंदूक से निकली गोली. चल येऊ का आता? सुमन 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 मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. कोण तू आणि काय बोलायचं तुला माझ्यासोबत? मला तू खूप आवडतेस. कोण तू आणि हा काय प्रकार आहे? मला तू लय आवडतेस. भाऊवेट. पाटील हो पाटील. काय राव पाटील, आप बड़े आदमी, हम गरीब की पुकार कब सुनोगे? सलाम कपूर भाई, क्या बात है? मुझे जरा आपको जरूरी बात बतानी थी. अगर आपके पास वक्त है तो मैं आपको बात बताऊं. नाही मी जरा गडबडीत त्याचे, पण तू बोला. देखो भाई, छोटी मुंह और बड़ी बात. माफ करना, कल मैंने अपनी लड़की सुमन को एक लड़के के साथ बात करते हुआ देखा. कोण था वो लड़का? मुझे तो पता नहीं, लेकिन था तो गांव का ही. याद राख कपड्या, माझ्या मुलीबद्दल काही वाईट डॉक्टर बोलशील तर जीप कापीन तुझे. देखो दादा भाई, माफ करना, इसकी घर की इज्जत का सवाल है. वो भी आप पाटील है, गांव की शान है. लक्षात ठेव कपड्या, ही गोष्ट जर खोटी निघाली ना, हाच काय तर हाच गळा, मरशील हा तू. दादा साहब की बोली जैसे बंदूक से निकली गोली. रंग्या, ए रंग्या. रामराम पाटील, एवढ्या सकाळी इकडं कुठीकडं हो? अरे भिकार बांबल्या, तुझी लायक आहे का मला राम राम घालायची? तुझं गाबरू कुठे आहे? लय माजलंय ते, आमच्या घरावर नजर टाकतंय. पाटील, तुम्ही जरी बोलत असताल पण महापोरग तसं नाही हो. काही बोलला असाल तर पाटील हात जोडतो. हात काय जोडतो? बाहेर बोलव त्याला. पाटील, असं झालं तरी काय हो? काय झालं विचार ना त्याला, बाहेर बोलव. नांद्या, हे नांद्या, हे नांद्या, आहे रे. काय जगमारी करून पेली काय नाही हो? काय झालं ओरडायला? ए बिनबुडाची गाडग्या, काय बोलला सुमनला? हो मी. अरे तुमची एवढी पण अवकत नाही रे माझ्या संघावर तोड करून बोलायला. 2 घास बाप भाऊ घालतोय ना तुला, नीट खा, नाही तर तुझे हातपाय तोडील आणि येशीला टांगीन. सांग रांगे याला, परत हा माझ्या मुलीच्या वाटेल दिसलं नाही पाहिजे. मी काय केलं नाही ना. तू तर गपचीच बस आता. दादा साहब की बोली जैसे बंदूक से निकली गोली. ए पालच्या पायाच्या, काय अवदासा घातली घरात? सुखानं अर्ध चटकून खाऊ राहिलो मी, आपला तर माया बी हे करून टाकलं तो. हा अरे शक्ती चल दे की दोन. अरे त्या गौतमनी पण सुमनला प्रपोज केला होता ना. कवती सुबे, ए सुबे.
कुठे गेले सगळे मेले काय? मम्मी हा भावाले वाटतं. काय दादा काय झालं ओरडायला? तुझी मम्मी आणि पुण्या कुठे? दादा कुठे गेलाय माहित नाही. मम्मी राहण्यात गेली गावाला. अरे तू काय केलं घरी बसून? माझं जरी डोळे बंद करून तू पेद असेल आता समजायचं नाही का कोणाला काही समजत नाही. आपलं खोबरं करून टाकलं काय करतो तिथे रंगाच्या पोरा सांगायचं भिकार बाबा तुला बोलायची. नाही आबा तू काय नाही बोलला मला. खरं सांग खरंच काही बोलला नाही तू तुला? आबा खरंच नाही बोलला तुम्हाला काही. पण तो गौतम मला बोलत होता. रंगाचं पोरग काही नाही बोललं हिला आणि आपण उगाच झिलकारला त्याला. काय रे काय रे? अरे तू काय वाघिणीचं दूध पिऊन इथं पृथ्वी तलावर जन्माला आला की काय? माझ्या बापाने तुला सोडला असेल पण मी तुला सोडणार नाही. मी काय नाही केलं. आज तू पळून जाशील लक्षात ठेव. पण तुला पुन्हा इथंच येणे. चावी नाही का घाबरली आता गाडी घेऊन जाऊ. रंगराव ओ रंगराव घरात आहे का नाही? हो पाटील. हा नांद्या परत काही बोलला काय? ते सोड माझ्या होऊन एक लय मोठी चुकी झाली. ते पोरग दुसरंच होतं आणि मी तुझ्या पोराबद्दल जास्त वर केलं राव. पाटील हे काय केलं होतं मी? माझ्या एकुलते एक मुलाला मी आता घालून काढून घराच्या बाहेर काढून दिलं. अरे खाली बस तू इकडे. बस खाली. अरे माणसं पण तू कोणताच असते मी पण एक माणूसच आहे झाली माझ्याकडून तू. पण पाटील मला फारच धक्का बसला हो. माझा हे मुलगा असं काही करू शकत नाही मला माहिती होत नाही. राहू दे, राहू दे. पण माझ्या कार्याला जशी लागलं राव. रडू नको रडू नको रडू नको रडू नको. नाही पाटील रडू नको. चल ठीक आहे येतो मी आता. तू आता काही काम कर तुझ्या शोध घे आता. हा काय काळजी करू नको. हो हो या पाटील. पा तुम्ही आता ते पुढे गेला असं त्याला आता रागा भरात बोललो त्याला आराम धरा.